मतदार यादीतील गोंधळ आणि दुबार नावांच्या मुद्द्यावरून वसई विरारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। वसई विरार महापालिकेच्या जाहीर करण्यात आलेल्या 29 प्रभागांमध्ये तब्बल 52,379 मतदारांची नावे दुबार असल्याचं उघडकीस आलं होतं। त्यानंतर महापालिका प्रशासनाने या दुबार मतदारांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली। मात्र अद्यापही 29,127 दुबार मतदारांचा पत्ता सापडलेला नाही। पालिकेच्या माहितीनुसार आतापर्यंत 5,158 मतदारांकडून दुबार मतदान करणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे। उर्वरित दुबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याने महापालिकेने स्पष्ट केले आहे। वसई विरार महापालिका क्षेत्रात एकूण 29 प्रभाग आहेत। यापैकी 28 प्रभागांमधून प्रत्येकी 4 नगरसेवक तर 29व्या प्रभागातून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत। अशा एकूण 115 जागांसाठी 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणूक होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। महापालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीत दुबार नावे आढळल्यानंतर ती ओळखण्यासाठी संबंधित मतदारांच्या नावापुढे 2 स्टार चिन्ह लावण्यात आले होते। त्या आधारे शोध मोहीम राबवण्यात आली। या शोधात 52,000 दुबार मतदारांपैकी 23,252 मतदारांचे पत्ते शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे। मात्र यापैकी केवळ 5,158 मतदारांकडूनच प्रत्यक्ष हमीपत्र घेण्यात आले आहे। उर्वरित दुबार मतदारांचा पत्ता अद्यापही सापडलेला नाही। तसेच स्वतंत्र मतदारांची संख्या 11,082 इतकी असल्याची माहिती पालिकेने दिली आहे। पालिकेने स्पष्ट केले आहे की ज्या दुबार मतदारांचा पत्ता सापडला आहे त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले आहे, तर उर्वरित दुबार मतदार मतदानासाठी आले तर त्यांच्याकडून त्याच वेळी मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे। बहुतांश दुबार मतदारांचा शोध घेण्यात यश आले असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचं महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।